टीकेचं लक्ष करतायत आणि त्यांची टीका एकच आहे की ते भाजपमध्ये जाणार, भाजपच्या वाटेवरती आहेत आणि पार्थ पवारांचा घात सुनील तटकरेंनी केला. भाई काय उत्तर द्या? खरं तर महेंद्र दळवींच्या बालबुद्धीचा मला खरेच कीव येते. स्वतः चिटर आमदार आहेत, त्याच्यामुळे त्याच चष्म्यातनं सगळ्यांना ते तशा पद्धतीने पाहतात. तटकरे साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, महायुतीच्या प्रमुख घटक पक्षाचे नेते आहेत. त्यांचे आणि आदरणीय देवेंद्रजी असतील, आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी असतील, अमितभाई असतील, यांच्यासोबत घनिष्ठ संबंध आहेत. म्हणून का आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहोत असं जर ते म्हणत असतील तर ते चुकीचं आहे. गेले 25 वर्षाहून अधिक कालखंड हे शिवसेना भारतीय जनता पक्षासोबत युतीमध्ये होती. आम्ही असं कधीच म्हटलं नाही की त्यांच्यासोबत असलेली काही नेते मंडळी उद्या कुठल्या पक्षात प्रवेश करणार. शेवटी आम्ही काम करत असताना एका विचारधारेतनं काम करतोय. आता टीका करण्याच्या साठी त्यांच्याकडे काही उरलेलं नाही. त्याच्यामुळे लोकांमध्ये जाऊन साहेबांच्या विषयी वेगवेगळं भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. अल्पसंख्याक समाजामध्ये गेलं की असं बोलतात, उद्या बहुजन समाजामध्ये गेलं की मग वेगळं भाषण महेंद्र दळवी त्या ठिकाणी करतायत. त्यामुळे त्यांनी त्यांचं जे विचार आहेत ते आधी सुस्पष्ट करावे. म्हणजे खायचे दात वेगळे, दाखवायचे वेगळे, वारंवार ते त्या ठिकाणी करत असतात. खरं तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी आजही सांगतो, आमचे सहकारी या ठिकाणी प्रसादजी आहेत, यांनी शिवसेना म्हणून प्रामाणिकपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काम केलं, धर्म म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलं, युतीचा धर्म म्हणून. विधानसभेला सुद्धा या सर्व मंडळींनी तितक्याच प्रामाणिकपणे काम केलं. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी अलिबाग मतदारसंघात असेल, महाड मतदारसंघात असेल, हे प्रामाणिकपणे काम केलं. मी वेळोवेळी म्हटलं त्यांना जर त्या बाबतीतलं काय अजूनही असेल तर खुलेआम चर्चा करावी. माझी महाडला वीरेश्वर मंदिरात देण्याची तयारी आहे, माझी अलिबागला कणकेश्वर मंदिरात देण्याची तयारी आहे, उद्या त्यांनी हरेश्वर मंदिरात देण्याची तयारी दाखवावी. माझी काहीच हरकत नाही. दूध का दूध, पाणी का पाणी वारंवार म्हणणाऱ्यांनी थोडंसं आता त्या बाबतीतलं सुद्धा आत्मचिंतन करावं. नाही तर पाणी विकायचं आणि मग दूध ते म्हणायचं, हे त्यांच्या तोंडून चाललेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.